1831 साली खंडोजीरावा सावित्री झाली, जो बाळा जो जो रे जो. खंडोजीरावा सावित्री झाली, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी भाग्याची पोर, बायबल आलं तिच्या समोर. तिची माऊली पाहते सार, जो बाळा जो जो रे जो. तिची माऊली पाहते सार, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी 40 साली सावित्री आता ज्योतींची झाली, धुळीच्या पाठी शिकण्या गेली, जो बाळा जो जो रे जो. धुळीच्या पाठी शिकण्या गेली, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी शिक्षण पुर, सावित्री आली शिकवण्या मोर. शिकू लागल्या पोरी अक्षर, जो बाळा जो जो रे जो. शिकू लागल्या पोरी अक्षर, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी विरोध झाला, पुंडाच्या दिली ठेवून गाला. शिक्षणानं आपला बने सबला. मी भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा. आज शरद गायकवाड आणि राजश्री गायकवाड मॅडम यांच्या घरी आलो आणि छायाताईंचा आम्ही आज एक चांगल्या प्रकारे सत्कार केला. आज विशेष दिवस हा आहे की छायाताईंना फार चांगला पुरस्कार मिळालेला आहे आणि आज संविधान दिनाच्या निमित्तानं आणि त्यानिमित्तानं आपण येऊन त्यांचा सत्कार केला. आज मला फार गौरवान्वित वाटतं आहे की त्यांच्यासारख्या एका स्त्रीवादी भूमिका मांडणाऱ्या साहित्यिकेशी आज परिचय झाला. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि संविधान दिवसाचं औचित्य साधून शरद गायकवाड सरांनी आणि राजश्री मॅडमनी हा कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन. मी मूळ सातारची, माझं जन्मस्थान कोरेगाव आणि या गावामध्येच माझा माहेर इतका सत्कार होतोय, म्हणजे माझ्या लेखणीला इथे ओळखलं जातंय, मोजलं जातंय, याचा मला खूप अभिमानही वाटला आणि माझ्या सगळ्या गोतावळ्याचा एक जिव्हाळाही वाटला आणि आनंदही वाटला. आणि आज या माझ्याबरोबर ज्या महिला इथे उभ्या आहेत त्या संचालक पदावर आहेत, काही मोठ्या पदावर आहेत, शिक्षिका आहेत आणि चांगल्या चांगल्या पदांवर पोचलेल्या आहेत या स्त्रिया. तर याचं सगळं एकमेव श्रेय संविधानाला आहे. म्हणून संविधान हा आपला धर्म आहे, संविधान हा आपला देव आहे, हे आपल्या सगळ्या बायकांनी समजलं पाहिजे. आणि सगळ्या जोखडातून या धार्मिक ज्याचा आपला गुलामी ज्यांनी आपल्या गळ्यात घातलेली आहे तो धर्म कसा आपल्याला आवडतो याच्या संदर्भाने मी सातत्याने बायकांमध्ये जागृती करत असते. तर या सगळ्या दावेदार आहेत की त्यांनी आपली वाट चोखाळलेली आहे, आत्मभान त्यांना झालेलं आहे आणि यापुढेही त्यांना अशाच यशस्वीतेच्या वाटेवर त्यांच्या यशाचे प्रदेश त्यांच्या पायांखाली येऊ देत अशी मी अपेक्षा करते आणि नमस्कार, मी कविता जगताप, माझी जीपड सदस्य. आज छायाताईंना जो पुरस्कार मिळाला भीमाबाई आंबेडकर, त्याबद्दल आम्हाला सातारकरांना फार अभिमान आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करते. ताई आज इतक्या म्हणजे पुरस्कार मिळाला ताईंचा, खरंच खूप मनापासून मी त्यांचं अभिनंदन करते आणि खूप छान वाटलं मला. संगीता प्रकाश देशमुख, दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची माजी संचालिका. छायाताईंना भीमाबाई आंबेडकर हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि खूप कौतुक आहे त्यांचं की त्यांनी एवढ्या साहित्यिक आहे, लेखिका आहेत, त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि सगळ्या महिला चांगल्या उच्च पदावर आहेत त्यामुळे सगळ्या महिलांचंही मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. ही माझी मोठी ताई छाया, हिचा मला खूप अभिमान आहे की तिने खूप लहानपणापासून ते ध्येय गाठलं होतं, त्याचं तिला आज खूप मोठं फळ मिळालेलं आहे आणि हे असं तिला मिळावं हीच माझी अपेक्षा. या कलेची म्हणजे तिला सगळ्यात गोष्टीत आवड आहे. म्हणजे पहिल्यापासून तिला ते लेखनाची 13व्या वर्षापासून ती कविता लिहायला सुरुवात केलेली तिने. म्हणजे आम्हाला आता मी लहान होते पण ती लिहायची हे आम्हाला फक्त माहिती होतं आणि हे आमच्या आईकडून तिला सगळं मिळालं. कुटुंब आहे आणि आमच्यात आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ, त्यात ही मोठी सगळ्यात आमची मोठी ताई.
पण हिच्यावर जास्त जबाबदाऱ्या पडल्या मोठी असल्यामुळे, आणि तिच्यावर जास्त करून घरातल्या जबाबदाऱ्या आईने जास्त तिच्या अंगावर दिल्या त्या. पण त्यातनंही ती कुठलीही गोष्ट न चुकता ती आईला सगळं विचारून करायची, आणि ते तिला आईने तिला खूप त्याचं हे प्रोत्साहन केलेलं आहे. आणि तिच्या बाबतीत आम्ही एवढं काय हे नाही केलं, पण आम्ही नंतर सासरी गेलो. त्याच्यानंतर तिने बरंच त्यात प्रगती केलेली आणि खूप नाव कमवलं, याचा मला खूप तिचा अभिमान आहे. मी मीरा सुनील अवघडे. मी आता माझ्या भावाच्या घरी म्हणजे गायकवाड दादा आणि त्यांच्या इथं भीमाबाई आंबेडकर पुरस्कारानिमित्त छायाताई कोरेगावकर या इथे आलेल्या आहेत. त्यांचा उत्कृष्ट त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत, आणि त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा हा वारसा चालवला आहे किंवा महिलांना जागरूक करण्याचा जो वसा घेतलेला आहे तो असाच सतत पुढे चालावा. त्यांच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि हा सन्मान होतोय त्याबद्दल पण खूप अभिनंदन, धन्यवाद. असंच कार्यरत राहावं, सर्वांना सन्मानित करावं. त्यांना या सर्व कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या घरी पुरस्कारकर्त्या छाया कोरेगावकर मॅडम ताई आल्या, त्यांना मी धन्यवाद देते. त्यांनी असंच अण्णाभाऊ साठेंचं साहित्याचा वारसा वसा चालवावा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. तसेच कृषी अधिकारी फरांदे मॅडम याही आमच्या घरी आल्या, त्यांचं पाऊल आमच्या घरात लागलं, त्यांचंही अभिनंदन. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य जगताप वहिनी त्याही आमच्या घरी आल्या, त्यांचंही अभिनंदन. कला वाणिज्य कॉलेजच्या प्राध्यापिका मॅडम त्यांचंही अभिनंदन. त्याचबरोबर छाया कोरेगावकर ताई त्यांच्या मोठ्या बहीण याही इथं आल्या, जगताप वहिनी यांच्या मोठ्या बहीण याही इथं आल्या. त्यांचं सर्वांचं या रणरागिणी आणि सावित्रीच्या लेखींचं मी अभिनंदन करते, माझ्या घरी स्वागत करते. धन्यवाद. आज सातारमध्ये आमचे फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक असणारे आमचे बंधू शरद गायकवाड सरांच्या घरी आज मी आलेले आहे. आज येण्याचं निमित्त म्हणजे आज सातार संबोधिनी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना महामाता भीमाई हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईहून छायाताई कोरेगावकर इथे उपस्थित राहिल्या, आणि आम्हा सर्वांना इथं आपल्या घरी आमंत्रित करून सर्व महिलांचा इथे उचित गौरव करण्यासाठी सरांनी आम्हाला इथे एकत्रित बोलवलेलं आहे. आज छायाताई कोरेगावकरांच्या विषयी बोलताना, त्यांच्या साहित्याविषयी बोलताना एकच म्हणेन की स्त्रीवादी जीवनाचा आढावा घेत असताना छायाताईंनी मी उभी आहे ही ज्यावेळेला कविता त्यांची ज्यावेळेला वाचनात येते त्यावेळेला हा प्रश्न नेहमीच समोर येतो की आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. 26 नोव्हेंबर संविधान दिना दिवशी आज एखादी स्त्री मी अजूनही उभी आहे ही ज्यावेळेला कविता वाचते त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून भारतीय स्त्रीला ज्या संघर्षातून मुक्त केलं, तिच्यासाठी एक चोखंदळ वाट निर्माण करून दिली, तिचं स्वातंत्र्य, तिची मुक्तता या संविधानातून केली. पण आजही त्या स्त्रीला मी उभी आहे असं म्हणावं लागतं, कारण आज ही काळाची गरज आहे. कारण ती स्त्री जी संविधानानं त्या स्त्रीला एक मुक्ती मिळवून दिलेली होती, ती मुक्ती ती जोखडमध्ये, त्या जोखडामध्ये आता पुन्हा ते जोखड पुन्हा तिच्या भोवतीनं रिंगण घालत आहे हे दिसून येत आहे. आणि त्या रिंगणातून वाचण्यासाठी ती आजही बाबासाहेबांच्या वाटेवरती किंवा त्यांच्या विचारासाठी आज उभी राहणं आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा ती त्या मुक्तीच्या वाटेवरून पुन्हा त्या जोखडांच्या रिंगणामध्ये पुन्हा अडकण्याची शक्यता आहे. म्हणून छायाताईंची कविता मी आजही उभी आहे ही कविता मला खूप भावते. कारण आज ही स्त्री आज जर ताठमानेनं उभी असेल तर त्या संविधानाने दिलेल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारामुळे ती उभी आहे. आणि आजही तिला उभं राहायचं आहे, कारण आज ही संविधानाचा विचार ह्या समाजामध्ये जागृत ठेवण्यासाठी आज जर ती उभी राहिली तरच इथून पुढे ती उभी राहील, नाहीतर पुन्हा ती जोखडांमध्ये त्या अंधारामध्ये पुन्हा एकदा लोटली जाईल. म्हणून छायाताईंची कविता मला पुन्हा भावते, कारण मी अजूनही उभी आहे. म्हणून आम्हा सर्व स्त्रियांना, ज्या आज आम्ही तर सर्व स्त्रिया जमलेलो आहोत त्यामुळेच आम्ही जमलेलो आहोत, कारण
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारामुळे आज आम्ही ते प्रत्येक पदावरती काम करणाऱ्या स्त्रिया भक्कमपणे आज त्या विचाराच्या पायीक होऊन आज समाजामध्ये एक आपले वेगळी ओळख निर्माण अस्तित्व निर्माण करून देत आहोत। ह्याची जाणीव आम्ही ठेवणं आणि हा विचार समाजापर्यंत नेणं हे काम छायाताई करत आहेत त्यांच्या साहित्यातून। म्हणून त्यांचं रिक्त विरक्त ही जी कादंबरी आलेली आहे त्याबद्दल मला वाटतं की व्यक्ती बरोबर समष्टीचा विचार करणारी ही जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये आत्मभानाबरोबरच समष्टीभान आहे। कारण त्याच्यामध्ये दिसतं की भारतीय स्त्री ही फक्त एक स्त्री नसून किंवा त्याच्यामधली जी नायिका आहे ती फक्त एक सावित्री ही फक्त नायिका नसून ती पूर्ण भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना दिसते की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की ह्या स्त्रीचा जो संघर्ष आहे तो फक्त तिचा एकटीचा संघर्ष नाही आहे। कारण आज शिक्षित जरी स्त्री असली तरी सुद्धा त्या स्त्रीला वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष आजही तिच्यामध्ये ती त्या संघर्षातून सुटलेली नाहीये। ती नोकरदार असू दे, घरची असू दे किंवा आपण म्हणू शकतो की छोटी छोटी कामं करणारी स्त्री असू दे, तिला प्रत्येक टप्प्यावरती जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करताना ती नायिका तिथे दिसते। त्यामुळे रिक्त विरक्त ही कादंबरी असू दे, छायाताईंच्या कविता असू देत, त्या सर्व कविता स्त्रीभान तर जागृत करतातच। पण कोरेगावकर यांचा भीमाबाई आंबेडकर पुरस्काराच्या निमित्तानं भेटण्याचा योग आला। खरं म्हणजे छायाताईचं जे जीवन आहे ते जीवन चौफेर संघर्षातून घडत गेलेलं आहे। हा चौफेर संघर्ष करत असताना त्यांनी स्त्री मुक्ती संघर्षातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या कविता, आपलं साहित्य आणि एकूणच सामाजिक कार्यकर्त्या या भूमिकेतून सातत्यानं त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे। महिलांना मार्गदर्शक असे त्यांनी साहित्य आणि काव्य निर्मिती केलेली आहे। अशा छायाताई कोरेगावकर यांचा भावी आयुष्याच्या निमित्तानं सातारकराच्या वतीनं, संबोधी प्रतिष्ठानच्या वतीनं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिका, लेखिका आणि नामांकित अशा सुप्रसिद्ध कवयित्री सन्माननीय आयुष्यमान छायाताई कोरेगावकर यांना आज आमच्या साताऱ्याच्या प्रतिष्ठित असलेल्या संबोधी प्रतिष्ठानचा आजचा हा 25वा रौप्य महोत्सवी भीमाबाई आंबेडकर पुरस्कार छायाताई कोरेगावकर यांना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकेहाळ सर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। त्याबद्दल माझ्या या फकीरा निवासस्थानी त्यांचा छोटेखानी घरगुती सत्कार जिल्ह्यातील कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकी ज्या जिल्हा सांभाळत आहेत अशा जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्रीताई हरांदे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि आमच्या वहिनी साहेब कविता मोहन जगताप, जावली सहकारी बँकेच्या संचालिका देशमुख मॅडम आणि कला वाणिज्य महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका, संशोधक, अभ्यासिका, समीक्षका कांबळे मॅडम या सर्वांच्या बरोबरीनं मीराताई अवघडे, माझ्या सहचारिणी प्राध्यापिका राजेश्री गायकवाड आणि छायाताई कोरेगावकरांच्या भगिनी भोंडवेताई या सर्वजण सावित्रीच्या लेकी, भीमाईच्या लेकी या ठिकाणी एकत्र आल्या। त्यांचा घरगुती सत्कार छायाताईंचा या कर्तृत्ववान स्त्रियांच्या हस्ते करण्याचा मनोदय मी सकाळी व्यक्त केला आणि तो या ठिकाणी समारंभ पार पडला। खरं तर 2005 ते 2008 या दरम्यान मी शिवाजी विद्यापीठात PhD करीत होतो आणि ज्या वेळेला PhDचं संशोधन माझं चालू होतं त्यावेळेला ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्यिका म्हणून छायाताई कोरेगावकर यांच्या समग्र साहित्यावर मी त्या काळात संशोधन केलेलं आहे। त्याचा 1200 पानांचा पृष्ठसंख्येचा प्रबंध शिवाजी विद्यापीठानं स्वीकारून
मला डॉक्टरेट ही पदवी 2008मध्ये दिली आणि अण्णाभाऊंचा मुख्यतः विषय मी अभ्यासाला घेतलेला होता. तोच अण्णाभाऊंच्या लेखणीचा वसा आणि वारसा सावित्रीची आधुनिक लेख म्हणून आज छायाताई कोरेगावकर संपूर्ण महाराष्ट्रभर डाव्या विचारांच्या, पुरोगामी विचारांच्या, स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. त्या केवळ लेखिका, साहित्यिका नाहीत, तर रस्त्यावर उतरणाऱ्या रणरागिणी अशा कार्यकर्त्या देखील आहेत. आणि म्हणून बोलक्या आणि लिहित्या आणि लढणाऱ्या रणझुंजार अशा भगिनीचा सत्कार आपल्या घरी आपण करावा अशी माझी मनापासूनची इच्छा होती. आणि त्याला माझ्या सहकारी जे आहेत ते पेंटर मोहन जगताप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव, संबोधी प्रतिष्ठानचे सचिव हौसेराव धुमाळ आणि पितृतुल्य असणारे माझे मार्गदर्शक इंजे साहेब, जे संबोधी प्रतिष्ठानचे मान्यवर पदाधिकारी आहेत. खरं तर या मंडळींनी ज्या आंबेडकरी व्याख्यानमाला संबोधी प्रतिष्ठानच्या घेतल्या, आंबेडकर अकादमीच्या वतीनं, संबोधी प्रतिष्ठानच्या वतीनं, त्याच खरं तर वाङ्मयीन खुराकावर माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य कुटुंबातला एक विद्यार्थी मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करू शकला. हे वैचारिक जे खुराक देण्याचं काम आहे ते संबोधी प्रतिष्ठाननं केलेलं आहे. हे मी माझ्या अनेक ग्रंथातून, मनोगतातून लिखित स्वरूपात महाराष्ट्राला सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अशा छायाताईंच्या सत्काराच्या निमित्तानं सती जाणारी जी स्त्री 150 वर्षापूर्वी होती, ती सती जाणारी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली, त्याला कारणीभूत आहे भारताचं संविधान आणि फुले शाहू आंबेडकरांचं कार्य, कर्तृत्व, तत्वज्ञान. आणि म्हणून आजच्या 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर संविधान दिन या दिनादिवशी हा एक महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा, महाराष्ट्रातील एक नावाजलेला आणि महत्त्वाचा मानला जाणारा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार हा सातारकरांनी त्यांना संबोधी प्रतिष्ठानच्या वतीनं दिला. भीमाबाई आंबेडकरांची समाधी आमच्या साताऱ्यातच इथे जवळ आहे. बाबासाहेब ज्या वेळेला लहानपणी इथं राहत होते सदर बाजार परिसरामध्ये, त्यावेळेलाच त्यांच्या मातोश्री भीमाबाई आणि मामा हे दोघंही साताऱ्यातच त्यांचं देहावसान झालं, महापरिनिर्वाण झालं. आणि त्या दोघांचीही ज्याला म्हणू आपण की अस्तित्व जे आहे ते साताऱ्यात आहे. म्हणून साताऱ्याला भीमाई भूमी असं म्हटलं जातं. अशा या क्रांतिकारी भूमीमध्ये छायाताईंचं, त्यांचं खरं हे माहेर आहे. आणि हे माहेरचं कौतुक त्यांचा पाठचा भाऊ या नात्यानं मला करावं वाटलं. आणि म्हणून या ठिकाणी सगळे मान्यवर आपण आलात, त्यांचे आभार मानतो. आणि छायाताईंना आपली वाणी आणि लेखणी अशीच पुरोगामी विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी झिजवावी अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. पडू नये पाऊल वाकडं, पडू नये पाऊल वाकडं म्हणून पायच छाटणाऱ्या संस्कृतीची झूल पांघरतात बायका वर्षानुवर्ष. रांगोळीच्या रेघोट्यातून रेखाटतायत पिढ्यानपिढ्या संस्कार. रांगोळीच्या रेघोट्यातून गिरवतायत पिढ्यानपिढ्या परंपरेचे संस्कार. अहिल्यापासून सीतेपर्यंत तिष्ठत राहिल्यात उद्धारासाठी पृथ्वीच्या उंबरठ्यावर. अहिल्यापासून सीतेपर्यंत तिष्ठत राहिलेत उद्धारासाठी पृथ्वीच्या उंबरठ्यावर. बलात्काराच्या विषाणूने डागाळली जाते अख्खीच्या अख्खी बाई. बलात्काराच्या विषाणूने डागाळली जाते अख्खीच्या अख्खी बाई. मात्र होत नाही पुरुषाचं लिंग भ्रष्ट. तराजूच्या याच तराजूत तोलली जाते बाईची हिंसा आणि अहिंसा. बेडरूमपासून न्यायालयापर्यंत बाई ग एकदाच फुडून टाक हा भ्रमाचा लिंगभेदाचा भोपळा. बाई ग एकदाच हा फुडून टाक भ्रमाचा लिंगभेदाचा भोपळा. आणि एकदाच दे आरोळी गगनाला भिडणारी. किंवा रुजव तुझ्या उदरात पुन्हा एकदा सूर्यपुत्र. हिंदू पोरबिलासाठी रक्ताची शाई करणारा. हिंदू पोरबिलासाठी रक्ताची शाई.